तुम्ही 2023 पूर्वीची पेट्रोल कार वापरत असाल तर E20 पेट्रोल हे तुमच्या गाडीसाठी सुरक्षित आहे का? यामुळे इंजिनचं नुकसान होईल का? मायलेज कमी होईल का? आणि जर नुकसान झालंच तर मग त्याची जबाबदारी कोणाची? याच मुद्द्यावर आता देशात मोठा वाद रंगलाय। एका बाजूला आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांनी थेट वाहन उत्पादक कंपन्यांना प्रश्न विचारले आहेत, तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मात्र हे सर्व दावे फेटाळून लावलेत। नेमका वाद काय हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। सगळ्यात आधी समजून घेऊयात की ज्या पेट्रोलवरून वाद रंगलाय ते E20 पेट्रोल म्हणजे काय। तर E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असलेलं इंधन। भारत सरकारनं कच्च्या तेलावरील आयात कमी करणं, कार्बन उत्सर्जन घटवणं आणि ऊस आणि इतर पिकांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं खरं तर E20 इंधन धोरण राबवलं। मात्र याच धोरणावर आता सवाल उपस्थित केले जात आहेत। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवालांनी टाटा मोटर्स आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्सला पत्र लिहून काही प्रश्न विचारले। त्यामध्ये त्यांनी विचारलंय की 2023 पूर्वीच्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरणं खरंच सुरक्षित आहे का? मायलेज नेमकं किती कमी होईल? इंजिन किंवा इतर पार्ट्सचं नुकसान होणार नाही ना याची लेखी हमी कंपन्या देतील का? आणि जर मायलेजमध्ये 10% जास्त घट झाली किंवा वाहनाचं नुकसान झालं तर ग्राहकांना नुकसान भरपाई दिली जाईल का? असे सवाल केजरीवालांनी उपस्थित केले। याशिवाय त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक जुन्या वाहनांच्या युजर मॅन्युअलमध्ये E10 पेट्रोल वापरण्याची शिफारस होती, मात्र E20 सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे। मग ग्राहकांनी नेमकं कोणत्या सूचनांवर विश्वास ठेवायचा असा सवाल सुद्धा केजरीवालांचा आहे। दुसरीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। त्यांचं म्हणणं आहे की E20 पेट्रोलमुळे देशात एकाही वाहनाचं नुकसान झाल्याचं सिद्ध झालेलं नाहीये। अशा एका तरी वाहनाचं उदाहरण दाखवा। इथेनॉलमुळे गंजलेली किंवा खराब झालेली मोटर दाखवा। कृपया तक्रारीची एक प्रत डीलर आणि मला अशा दोघांनाही पाठवा। हे सगळे दावे बोगस आहेत। इथेनॉल विरोधात चुकीची माहिती पसरवली जाते असा आरोप सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलाय। दरम्यान काही तज्ञांचं मत वेगळं आहे। त्यांच्या मते E20 मुळे काही जुन्या वाहनांमध्ये मायलेज कमी होऊ शकतं किंवा दीर्घकालीन परिणामांचा अधिक अभ्यास होणं अधिक गरजेचं आहे। मात्र याबाबत सर्व वाहनांमध्ये नुकसान होत असल्याचा ठोस पुरावा अजूनही समोर आलेला नाही आहे। आता याच काळात आणखी एक महत्त्वाचा ट्रेंड समोर आलाय, ते म्हणजे इराणमधील संघर्षामुळे इंधनाचे दर वाढले आणि मग त्यानंतर भारतात ग्राहकांचा कल हा CNG, हायब्रिड आणि EV म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे वाढलाय। FADAच्या अहवालानुसार जूनमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीपैकी 40%हून अधिक वाहनं ही पर्यायी इंधनावरील होती। म्हणजे CNG वाहनांचा त्यातला वाटा किती होता तर 24.3%, हायब्रिड वाहनांचा वाटा किती होता 8.3% आणि EVचा किती होता 7.8%। एकीकडे सरकार E20 पेट्रोलला सुरक्षित आणि देशहिताचं धोरण असल्याचं सांगते, दुसरीकडे विरोधक आणि काही तज्ञ जुन्या वाहनांच्या सुसंगतेबाबत अधिक स्पष्टता आणि कंपन्यांकडून लेखी हमीची मागणी करतात। अशा परिस्थितीत वाहन मालकांनी आपल्या वाहन उत्पादक कंपनीच्या अधिकृत मार्गदर्शक सूचना तपासूनच योग्य इंधनाचा वापर करावा। आता या विषयावर तुमचं मत काय? 2023 पूर्वीच्या गाड्यांसाठी E20 इंधन सुरक्षित आहे का? तुम्हाला याविषयी काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।